घोरक्षजालिन्दरचर्पटाश्च अड्भङ्गकानीपमच्छिन्द्राद्या चौरङ्गीरेवानकभर्तरी संज्ञां भ्यूमां बभूर्वनवनाथसिद्धा। श्री नवनाथ कथासार अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री माता पितृभ्याय नमः। श्रोतेहो, पुढे चौरंगीनाथाला तपश्चर्याला बसून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर गेले. तिथे त्यांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. मच्छिंद्रनाथांना पाहताच दत्तात्रेयांना खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथांना हृदयाशी कवटाळून दत्त म्हणाले की तुला केव्हा भेटेनासे झाले होते. मुलाच्या भेटीने आईला जसे आनंदाची भरती येते तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तात्रेयास झाले. मग दोघांच्या योग तीर्थयात्रा इत्यादी संबंधी प्रेमपूर्वक गप्पा गोष्टी झाल्या. 6 महिने एकत्रित राहिल्यानंतर ते तीर्थयात्रेस जाण्याविषयी आज्ञा मागू लागले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, जगातले अज्ञान नाहीसे करण्यासाठी आम्ही अवतार घेतला आहे, त्यामुळे आम्हाला एके ठिकाणी जास्त राहता येत नाही. मग दत्तात्रेयांनी त्यांना तीर्थयात्रेस जायला आनंदाने परवानगी दिली. प्रेमाने त्यांची बोलवण केल्यावर दत्तात्रेयांना सोडून जायचे म्हणून मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेथून ते काशीला निघाले. फिरत फिरत प्रयागास गेले. तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मज्ञानी राजा राज्य करीत होता. त्याची संपत्ती सैन्य पाहून इंद्रही लाजत होता. तो मोठा ज्ञानी होता, पण पुत्र नसल्यामुळे त्याला कशातच रस वाटत नव्हता. त्याला साधू संतांबद्दल फार श्रद्धा होती. त्याच्या राज्यात कोणी गरीब दिसत नसे. प्रजा मोठ्या आनंदात दिवस घालवत होती. त्याची राणी मोठी पतिव्रता असून त्याच्या मनाप्रमाणे वागत असे, पण संतती नसल्याने तीही खिन्न असे. राजाच्या म्हातारपणामुळे आता पुत्रप्राप्तीची आशा नव्हती, म्हणून तिला फार दुःख होई. एके दिवशी राजा मरण पावला. तेव्हा राज्यात मोठा आकांत झाला. सगळी प्रजा शोकमग्न झाली. राणी रेवती तर दुःख सागरात बुडून गेली. त्रिविक्रम राजाची गुण आठवून पुन्हा असा राजा होणार नाही असे म्हणून लोक विलाप करू लागले. सर्व गावभर दुःख रडारड होती. या संधीत मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात आले. मच्छिंद्रनाथांना गावकऱ्यांचे दुःख पाहून कळवळा आला. त्यांच्या मनात आले की धन्य हा राजा की ज्याच्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत. अशा या राजाला पुन्हा जिवंत करावे अशी कल्पना मनात येताच त्याने राजाच्या विषयी शोधून पाहिले. तेव्हा राजा ब्रह्मस्वरूपी विलीन झाला आहे असे दिसले. त्यामुळे मच्छिंद्रांचा काही उपाय चालेना, कारण बीज नाही तर वृक्ष कसा निर्माण होणार असा विचार करून मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागला. परंतु गोरक्षनाथाला मच्छिंद्रापेक्षा जास्त वाईट वाटत होते. लोकांना दुःखात ठेवून त्याला परत जावे ना, तरी पण तो तसाच गुरुबरोबर चालत होता. गावाबाहेर अरण्यात एक शिवालय होते. त्यात ते दोघे जाऊन बसले. त्या देवळाच्या जवळच राजाच्या प्रेताला संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते. प्रेताबरोबर पुष्कळ मंडळी आली होती. त्यांचे ते दुःख गोरक्षनाथाला पाहावे ना. राजाला जिवंत करावे अशी त्यांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली, पण मच्छिंद्रनाथांनी त्यांना गप्प बसवायला सांगितले. परंतु गोरक्षनाथांना स्वस्थ बसवे ना. ते म्हणाले, जर तुम्ही त्यांना उठवणार नसाल तर मी त्याला उठून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो. ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितले, राजाला उठवण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही. मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे त्याला जणू आव्हानच वाटले. तो आणखीनच हट्टाला पेटला. तो म्हणाला, मी राजाला उठवून सर्व लोकांना सुखी करीन, आणि जर हे माझ्या हातून घडले नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून स्वतःचा नाश करून घेईल, आणि जर याप्रमाणे मी वागलो नाही तर कोटी वर्षापर्यंत रौरव नरक भोगीन. त्याची ती भयंकर प्रतिज्ञा ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले की वत्सा, तू अविचाराने हा पण केला, कारण राजा ब्रह्मस्वरूपी एकरूप झाला आहे. मच्छिंद्रनाथांचे म्हणणे ऐकून गोरक्षनाथांनी अंतर्दृष्टीने त्याची खात्री करून घेतली. तेव्हा तो फार निराश झाला. आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी गोरक्षनाथांनी लाकडे गोळा केली. तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या मनात आले की हा आता अग्नीत उडी टाकल्याशिवाय राहणार नाही, कारण पूर्वी एकदा त्याने ब्राह्मणाच्या पत्नीला वड्यासाठी आपला डोळा काढून दिला होता. त्याने लगेच गोरक्षनाथांना जवळ बोलावले व म्हणाला की लोकांच्या कल्याणासाठी तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस, तेव्हा आता मी तुला एक मार्ग सांगतो. त्याप्रमाणे वाघ म्हणजे तुझ्या मनासारखे होईल. राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल. आता मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो, परंतु तू माझे शरीर 12 वर्ष जपून ठेव. 12 वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन आणि आपल्याकडून होईल तेवढे आपण जगाचे कल्याण करू. मच्छिंद्रनाथांची ही युक्ती गोरक्षनाथांना पटली. या गोष्टीस ते लगेच तयार झाले. मग ठरल्याप्रमाणे लगेच मच्छिंद्रनाथांनी आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला आणि राजा लगेच स्मशानात उठून बसला. ते पाहून लोकांना खूप आनंद झाला. मग सर्वांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा बनवून जाळला. स्मशानातील क्रिया उरकून सर्वजण आनंदाने घरोघर परतले. इकडे शंकरांच्या देवळात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे रक्षण कसे करावे या विचारात पडले. तेवढ्यात तिथे एक गुरुवीण आली. तिला गोरक्षनाथांनी सर्व खरा वृत्तांत सांगितला. ते म्हणाले, 12 वर्षापर्यंत माझ्या गुरुचे प्रेत
मला जपून ठेवले पाहिजे, त्यासाठी मला एखादी गुप्त जागा दाखव. ही गोष्ट तू कोणासही बोलू नको. जर यातले काही उघडकीस आले तर मोठा अनर्थ घडेल. त्या गुरविणीने गोरक्षनाथांचे म्हणणे मान्य केले. त्या देवळात एक मोठे भुयार होते. तेथे ते प्रेत लपवून ठेवण्यास तिने सांगितले. त्याप्रमाणे ते प्रेत गुहेत ठेवले. ती जागा आणखी कोणालाच माहीत नव्हती. ती गुरवीण गोरक्षनाथांना म्हणाली, 12 वर्षे हा देह जपून ठेवायचा असे तुम्ही म्हणता, परंतु इतके दिवस हा देह कसा टिकू शकेल? यावर गोरक्षनाथ म्हणाले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे, त्याचे शरीर नाशरहित आहे, परंतु ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच ठेवायची, दुसऱ्या कोणाच्याही कानी जाऊ द्यायची नाही. तरी विक्रम राजा जिवंत होऊन राजवाड्यात गेल्यावर मनात कोणतीही शंका न आणता पूर्वीसारखा सर्व कारभार पाहू लागला. राणीबरोबरही तू पूर्वीप्रमाणे बोलू लागला. राजाच्या शरीरात प्रवेश केल्यावर मच्छिंद्रनाथ माहितीगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालवू लागले. त्रिविक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्याच शिवाच्या देवळात गेले. गोरक्षनाथांना तेथे पाहून त्यांची आस्थेने चौकशी केली. गोरक्षनाथांनी त्यांना आपली सर्व माहिती सांगितली. तसे मच्छिंद्रनाथांचे शरीर जिथे ठेवले होते ती जागाही नेऊन दाखवली. मग राजा क्षणभर तिथे बसून आपल्या राजवाड्यात गेला. याप्रमाणे राजा नेहमी शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे. तो थोडा वेळ शिवा जवळ बसे व मोठ्या आनंदाने गप्पा गोष्टी करी. याप्रमाणे 3 महिने लुटले. एके दिवशी गोरक्षनाथांनी राजाला सांगितले की आता मी तीर्थाटनाला जातो, आपण योग साधना करून राहावे, त्याबरोबर मी नसताना आपल्या या शरीराचे रक्षण करावे. गोरक्षनाथांचे म्हणणे मच्छिंद्रनाथांनी मान्य केले व गोरक्षनाथांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली. गुरुची आज्ञा शिरसावंद मानून ते तीर्थयात्रेस निघून गेले. पुढे 6 महिने उलटल्यावर राणी रेवती गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच ती प्रसूत झाली. मदनासारखा तिला पुत्र झाला. 12व्या दिवशी मुलाचे बारसे केले. त्याला पाळण्यात घालून धर्मनाथ असे त्याचे नाव ठेवले. तो 5 वर्षाचा झाल्यावर एक दिवस राजा व राणी शंकराच्या देवळात पूजेसाठी गेले. तेथे राणीने मनोभावे पूजा केल्यावर प्रार्थना केली, हे शंकरा, हे उमापते, राजा त्रिविक्रम, याच्या आधी मला मरण दे, मला अहेवपणी मरण दे, सुवासीन असताना मरण हे उत्तम. राणीने केलेली ही प्रार्थना ऐकताच गुरुविणीला हसू आले. तिला हसलेली पाहून राणीने तिला हसण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली की आपण सहज हसलो, पण त्यामुळे राणीचे समाधान झाले नाही. राणी तिला म्हणाली, तू संशय सोडून सर्व सांग. त्यावर गुरुविणीने सांगितले की जर बोलले तर कदाचित त्यामुळे अनर्थ होईल, म्हणून मला भीती वाटते. आम्ही दुर्बळ व तुम्ही सत्ताधीश. मी जे सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हाला राग आल्यास माझ्या जीवावर बेतायचे. तिचे ते गुड बोलणे ऐकून राणी म्हणाली की माझ्यापासून व राजापासून तुला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. पाहिजे तर मी तुला तसे वचन देते. तू निशंक मनाने मला सर्व सांग. राणीने एवढे विश्वासात घेतल्यावर त्या गुरुविणीने एकांत स्थानी जाऊन आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण हकीकत राणीला सांगितली आणि शेवटी ती म्हणाली की त्रिविक्रम राजा मरण पावला आहे. त्याच्या देहात मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आहे. मच्छिंद्राचा देह गुहेत ठेवला आहे आणि तुम्ही विधवा असताना स्वतःला सुवासीन म्हणवता, म्हणून मला हसू आवरले नाही. मच्छिंद्रनाथांचा गुहेत असलेला देह गुरुविणीने राणीला दाखवला. त्यामुळे राणी उदास झाली आणि राजवाड्यात निघून गेली. तिथे नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येऊ लागले. दुर्दैवाने पतिव्रता धर्मात आता मी अंतरलेच. नशिबात होते तसे घडून आले, परंतु 12 वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, कारण मच्छिंद्राला परकाया प्रवेश ही विद्या पूर्णपणे माहीत आहे. तो भुयारात ठेवलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करणार, पण त्यावेळी आपला मुलगा लहान असणार व मीही निराश्रित होऊन उघड्यावर एकटी पडणार. तेव्हा आता मच्छिंद्रनाथांचा देह नाहीसा करून टाकावा, हा चांगला मार्ग आहे. देहच नसेल तर मच्छिंद्रनाथ जाणार कुठे? बीज नाहीसे केले म्हणजे वृक्ष उत्पन्न होणार नाही. हा विचार करून राणी कोणालाही न सांगता एका दासीला बरोबर घेऊन मध्यरात्री भुयारात गेली. 2 नोकरही बरोबर घेतले होते. त्यांच्याकडून भुयाराचा दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथांच्या देहाचे रती एवढे तुकडे करून बाहेर टाकून दिले व गुहेचे दार पूर्वीप्रमाणे व्यवस्थित बंद करून ती राजवाड्यात मोठ्या समाधानाने परत गेली. ही गडबड ऐकून पार्वती जागी झाली. ती शंकरांना म्हणाली की रेवती राणीने मच्छिंद्रनाथांचे देहाचे तुकडे तुकडे केले. ते ऐकून शंकर खडबडून उठले. त्यांना आपला प्राणच गेला असे वाटले. मग त्यांनी यक्षिणीला बोलावून मच्छिंद्रनाथांचे देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर पाठवून देण्याबद्दल पार्वतीला सांगितले. पार्वतीने बोलावताच अनेक चामुंडा तेथे येऊन हजर झाल्या. पार्वतीने त्यांना मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे वेचून जपून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची आज्ञा केली. पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सर्व तुकडे वेचून कैलासाला नेले आणि तेथे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्याला सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला. शेवटी त्या वीरभद्राला म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ एकाएकी मरण पावला आहे. त्याने आम्हाला नग्न करून आमची फटफजिती केली होती. तसेच अष्टभैरवांचीही विटंबना केली होती. तुमचीही तीच दशा केली होती. मारुतीच्या बाबतीतही तेच घडले होते. सर्व देवांना भारी असा हा प्रबळ शत्रू अनायासे मरून आपल्या तावडीत सापडला आहे. तेव्हा त्याचे शरीर नीट जपून ठेवावे. त्याचा शिष्य गोरक्षनाथ हाही मोठा प्रतापी आहे. तो हे शरीर जिंकून नेण्यासाठी निश्चितच येईल. तेव्हा फार सावध राहावे.
ते म्हणणे वीरभद्राला पटले व त्याने 84,72,00,000 शिवगण रक्षणासाठी बसवले. कोटी यक्षिणी, चामुंडा, डंखिनी व शंखिनी यांचा खडाकडक पहारा तिथे ठेवण्यात आला. त्रिविक्रम राजा नित्यशंकराच्या देवळात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही, पण गुहेचे दार जसेच्या तसे दिसत असे. त्यामुळे राणीने केलेला प्रकार त्याला समजला नाही. त्याची 12 वर्षांची मुदत भरली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले होते. तोही मुदत संपल्यावर सावध झाला. अशा प्रकारे श्रोतेहो, श्री नवनाथ कथासार अध्याय 32 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आता आपण पाहणार आहोत की मच्छिंद्रनाथांना आणि गोरक्षनाथांना ज्यावेळेस मृतदेह गायब झाल्याचे कळणार आहे त्यावेळेस ते काय करणार आहेत याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेणार आहोत. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.